पावसाचा जोर कायम आहे। कोकण तसंच विदर्भात पावसाचा जोर अधिक होता। या भागात मागील 2 दिवसात मुसळधार पाऊस पडला। हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे कोकणासह राज्यभरातील मान्सून सक्रिय झाला असून श्रावणाच्या पहिल्याच दिवशी मुसळधाराने मुंबईकरांना झोडपून काढलं। रविवारीही पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान खात्याने मुंबईत रविवारी अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। मागील 3 ते 4 दिवसात मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसानं झोडपलं होतं। आज मात्र सकाळपासून पावसानं उसंत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र दिवसभर पावसाची रिमझिम जी आहे ती सुरूच राहील अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे कोकणसह राज्यभरातील मान्सून सक्रिय असून श्रावणाच्या पहिल्या दिवशी मुसळधारेनं मुंबईकरांना झोडपून काढलं होतं। रविवारीही पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान खात्यानं रायगड, पुणेसह साताऱ्यातील घाटमाथ्यावरील परिसराला ऑरेंज अलर्ट दिलाय। तर मुंबईतही रविवारी अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता असून सोमवारनंतर पावसाचा जोर उसरेल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे। दुसरीकडे राज्यात सुरू असलेला पाऊस व संभाव्य आपत्तीच्या अनुषंगानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। खरं तर मागच्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस होता, त्यामुळे मुंबईकरांना मॉर्निंग वॉकसाठी येताना अडचणी येत होत्या। आज मात्र सकाळपासून पावसानं उसंत घेतली आणि त्यामुळेच मुंबईतल्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची, मुंबईकरांची गर्दी आपण पाहतोय। मुंबईतला हा नरिमन पॉइंट परिसर आहे, त्या परिसरामध्ये आज सकाळपासूनच मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज देखील नागरिकांना काळजी घ्यावी, कारण मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे आणि त्यामुळेच गरज असेल तर बाहेर पडा असं आवाहन देखील मुंबईच्या पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी बघूयात। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे 2 दरवाजे बंद करण्यात आलेत। सध्या 2 स्वयंचलित धरणातून 4356 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 4 दरवाजे उघडले त्यावेळची ड्रोनचे दृश्य खास एबीपी माझावर आपण पाहतोय।